शाश्वत निर्णय झाल्यानंतर मुंबई सोडू किंवा या ठिकाणी माझी डेड बॉडी घरी जाईल. मी आता घरी जाणार नाही. काय गंमत चालली आहे का? का भीत नाही माहिती आहे भाजप सरकार तुम्हाला? कारण तुम्ही मतं देताना त्यांना माहिती आहे कुठंच जात नाही. आंदोलन होतं 4 दिवस 8 दिवस पुन्हा जिकडं-तिकडं. आंदोलन होतं 4 दिवस 8 दिवस पुन्हा जिकडं-तिकडं. उद्या गुढीपाडवा आहे. काय नाही आमची मायमाऊली घरी गुढीपाडवा साजरा करल. पण ते सुद्धा जर सरकारनं संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय घेतला, तर विजयाच्या गुढ्या उभा राहा आणि नाही घेतला निर्णय, तर काळ्या गुढ्या उभा राहा प्रत्येक घरासमोर आणि या सरकारचा निषेध करा म्हणजे त्यांना कळल तरी. नमस्कार, story.com च्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दीपक बोराडे उपोषण करत असून आज उपोषणाचा त्यांचा 3रा दिवस आहे. मात्र 3ऱ्या दिवशी सुद्धा सरकारकडून कोणीही प्रतिनिधी या ठिकाणी आला नसून त्यांची तब्येत सुद्धा ढासळत चालली आहे. भाऊ, काय सांगाल? आज 3रा दिवस आहे, मात्र सरकारमधून कुठलाही प्रतिसाद भेटत नाहीये. सरकारचा प्रतिसाद बोलण्यापुरताच आहे आणि तो 8 दिवसापूर्वी होता, कालही होता. आमचं म्हणणं आहे प्रतिसाद असा नाही, तुम्ही निर्णय घ्या. निर्णय घेत नाही. आता निर्णय सरकारला नाही तर धनगरांना घ्यायचा आहे. मी पहिल्या दिवशीपासून आमच्या धनगर बांधवांना आवाहन करतोय, की देणं यांच्या हातात आहे, पण यांची नियत साफ नाही. इच्छा आहे म्हणून होत नाही. त्यांची जर दृढ इच्छा असती तर 12 वर्षात झालं असतं. आता हे धनगर समाजाने, धनगर बांधवांनी ठरवायचंय, की यांचं करायचं काय? आज 3 दिवस झाले. मला 13 तारखेलाच बैठक झाली. असं वाटलं होतं 16 तारखेला हे निर्णय आणतील काहीतरी. कारण चर्चा सगळी झाली होती. आता चर्चा होत नाही. ते निर्णय करत नाही म्हणून आम्ही निर्णय केला. आता आमची भूमिका ठाम झाली. एकतर आम्ही एसटी आरक्षण अंमलबजावणी संदर्भात शाश्वत निर्णय झाल्यानंतर मुंबई सोडू किंवा या ठिकाणी माझी डेड बॉडी घरी जाईल. मी आता घरी जाणार नाही. आणि मी महाराष्ट्रातल्या सगळ्या धनगरांना आवाहन करतो. तुम्हाला जर खरंच वाटत असेल, की आमच्या लेकराबाळांचं कल्याण झालं पाहिजे. काय गंमत चालली आहे का? का भीत नाही माहिती आहे भाजप सरकार तुम्हाला? कारण तुम्ही मतं देताना त्यांना माहिती आहे कुठंच जात नाही. आंदोलन होतं 4 दिवस 8 दिवस पुन्हा जिकडं-तिकडं. आंदोलन होतं 4 दिवस 8 दिवस पुन्हा जिकडं-तिकडं. तर 16 सप्टेंबरच्या 17 सप्टेंबरच्या उपोषणापासून आज 6 महिने झाले. सातत्यानं हा लढा चाललाय आपला. तुम्ही ताकदीनं निषेध कधी व्यक्त करणार आहे? म्हणून तुम्हाला एक संधी आहे बांधवांनो आता. उद्या गुढीपाडवा आहे. मला कल्पना आहे. परीक्षा होत्या, काही लोक परीक्षांमुळे थांबले. लग्न होते, काही लोक लग्नांमुळे थांबले. काही भागात गारपीट झाली, कुठं पाऊस आला म्हणून गहू काढायचा, हरभरा काढायचा, ज्वारी काढायची म्हणून काही लोक थांबले. आता कशासाठी घरी थांबायचंय तुम्हाला नेमकं? उद्या गुढीपाडवा आहे. काय नाही आमची मायमाऊली घरी गुढीपाडवा साजरा करल. पण ते सुद्धा जर सरकारनं संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय घेतला, तर विजयाच्या गुढ्या उभा राहा आणि नाही घेतला निर्णय, तर काळ्या गुढ्या उभा राहा प्रत्येक घरासमोर आणि या सरकारचा निषेध करा म्हणजे त्यांना कळल तरी, की धनगर खरंच जागे झालेत आणि पेटलेत. धनगरांना खरंच राग येतोय आता. 60 वर्षात फसवणूक झाली म्हणून आपण यांना डोक्यावर घेतलं ना. हे पण 12 वर्षापासून फसवतायत. अरे याचा निषेध तर करा. काय फाशी देणार आहे तुम्हाला भाजप सरकार? गोळ्या घालणार आहे? जीव जाणार आहे तुमचा? अरे जीव तर आमचा जातोय. हा? भाऊ, आज 3रा दिवस आहे तुमच्या उपोषणाचा. तब्येत तुमची खालावत चालली आहे, पण कुणी डॉक्टरांचं पथक या ठिकाणी आलं नाही. सरकारला कदाचित परीक्षा पाहायची असेल किंवा त्यांना माझा जीव जीव घ्यायचा असेल आणि समाजाला जर खरंच जागा होऊन रस्त्यावर येण्यासाठी माझं बलिदान पाहिजे असेल, गंमत वाटत असेल, मी आज निर्णय घेतलाय. इथून
रिकाम्या हातानं घरी परत जाणार नाही. आता मुंबई सोडायची तर आमच्या लेकरा बाळांचं कल्याण झालं तेव्हा, नाही तर इथून डेड बॉडी घरी जाईल. म्हणून धनगर बांधवांनो, निघा, आत्ता मुंबईच्या दिशेनं निघा. सरकार घाबरत नाहीये. सरकार मजाक मध्ये घेतंय, हे सगळं हलक्यात घेतंय. उद्याचा गुढीपाडवा मुंबईत साजरा करू. एकतर आनंदाची, विजयाची गुढी उभारू, नाहीतर या सरकारच्या नावानं काळी गुढी या आझाद मैदानात उभारू. उद्याचा गुढीपाडवा या आझाद मैदानातच साजरा करायचा. आणि जे बांधव घरी असतील त्यांनी सुद्धा जर संध्याकाळी 6 पर्यंत जर निर्णय आला नाही, तुम्ही खरंच धनगर असाल, तुमचा धनगरी बाणा, तुमचा स्वाभिमान थोडा जरी जागा असेल, सरकार 12 वर्षापासून फसवतंय याचा थोडा जरी राग तुमच्या मनात असेल, सरकार आमच्या बांधवांचं बलिदान घेतंय, सरकार खेळतंय आमच्या भावनांशी, याचा थोडा जरी राग तुम्हाला येत असेल ना, तर उद्या ज्यांना शक्य आहे ते मुंबईत या, आणि ज्यांना शक्य नाही ते घरी काळी गुढी उभारा. काळी, प्रत्येकाच्या घरी काळी गुढी उभारा. तेव्हा या सरकारला कळल. तर ते दीपक बोराडे आणि त्यांनी असं म्हटलंय की जर ठोस निर्णय झाला तर सर्टिफिकेट घेऊन जाऊ, नाही तर माझी डेड बॉडी या आझाद मैदानातून जाईल. अशा प्रकारची वल्गना त्यांनी केली आहे. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com, आझाद मैदान, मुंबई.